4 नंबर बघा 729 हा 3चा किती आहे 6वा आहे. तर हे सगळं आज चालू आहे असं समजा. 3चा 6वा त्याचा 1/3 आणि त्याचा 1/2 कळते. 3 दोन्ही 6ला 6 गेले तर उत्तर किती येणार आहे फक्त 3. काय अडचण आहे. नेक्स्ट गणित हा 2चा 6वा आहे. 125 हा 5चा काहीतरी आहे. तर मी काय करतो सध्या 2चा 6वा हा 5चा 3रा आणि 6वा म्हणजे काय आहे हा 5चा पण 6वा आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे टोटल काय झाला तो 10चा 6वा झाला. सगळं आज चालू आहे. 10च्या 6व्याचा 1/3 किती झाला 10चा 3रा. काय अडचण आहे. हा 3 दोन्ही 6 सॉरी 3 दोन्ही 6 दुसरा 10चा दुसरा. सोळा 216 हा 6चा घन आहे. माहिती ना तुम्हाला हा 6चा घन. 3 ला 3 कट झाला हा 6चा वर्ग दिसतोय. गुणिले 512 हा 8चा घन आहे. घनाला घन गेला 8चा वर्ग 6चा वर्ग आणि 8चा वर्ग sin 8 48चा वर्ग. x ची किंमत किती 48चा वर्ग. कळालं की नाही कळालं. हा बघता आलं पाहिजे थोडस. इथे बघा हा 2चा वर्ग आहे म्हणजे हा 2चा घन आहे. हा 5चा वर्ग आहे म्हणजे हा 5चा घन आहे म्हणजे 10चा घन 10चा घन. तर तुम्हाला काय विचारलंय ते x वर्ग विचारलं. x ची किंमत किती आली 10चा घन आला. विचारले काय ते महत्वाचे. उत्तर किती आलं तुमचं 10चा घन. पण तुम्हाला x स्क्वेअर विचारलाय याचा वर्ग विचारलाय तर तुमचं उत्तर येणार आहे 10^6. केअरफुली थोडंसं पाहिजे. क्वेश्चन काय विचारलाय. कधी कधी रूट विचारतात x विचारतात त्याच्यानुसार. समजलंय का नाही समजलं. चिन्ह चेंज झालं तर थोडस स्पष्ट आलेले. हा ए चा 8वा आहे का जरा तुम्ही पण पहा पुस्तकात. गुणिले ए चा 6वा आहे का हा. तर हे 14 आहे. हे 14 आहे की नाही. आणि हे भागिले का भागिले आहे. हे जर भागिले असेल तर 14तून 15 गेले तर ए चा काय राहणार आहे -1 राहणार आहे म्हणजे 1/a राहणार. इथे बघा हा 12 आहे का आणि हा सुद्धा -12 आहे का. मग काय झालं अधिक 12ला -12 गेलं तर 0 झाला. ए चा 0 याचा अर्थ 1 आहे की नाही. बेरीज होते ना घातांकाची गुणाकार असल्यावर. 12 - 12 0. ए चा 0 बरोबर 1. काय अडचण आहे. 10 नंबर. हा 2 आहे का हा 5 आहे का 5 आणि 2 7. हा भागिले का तर भागिले असल्यामुळे हे वजा काय होणार आहे अधिक होणार आहे. 7 आणि 3 10 होणार आहे. तर x चा 10वा. त्यांनी काय चुकीचं दिले का प्रत्येक. हा 10 दिलेला आहे. x चा 10वा. 10वा म्हणजे काय करतो मी 5चा दुसरा. तो वर्गमूळाला वर्गमूळ कॅन्सल झालं. वर्गाला वर्गमूळ कॅन्सल झालं तर 10चा 5वा म्हणजे x चा 5वा. सॉरी x मांडलं 10 मांडलं का x चा 5वा आहे. कळलंय का परत एकदा सांगतो तुम्हाला नीट लक्षात घ्या. हे किती x चा 5 आणि 2 7. 7 आणि 3 10 आला कारण हा भागिलेमुळे हा वजा वजा अधिक झाला. तर अंडर रूट मध्ये काय झालं x चा 10 झाला आणि याचा जो आहे त्याचा अर्थ असतो 1/2. तर 2 पंचे 10 x चा 5वा. इथे वजा चिन्ह आहे. वजा चिन्ह ज्यावेळेस असतं त्यावेळेस काय करायचं कॉमन काढायचं. ही गोष्ट डोक्यामध्ये नोट करून ठेवा. कॉमन मला कॉमन काढायचंय कॉमन. आणि कॉमन काढल्यानंतर तर परत घात होतात बघा. हा 2चा 5वा 2चा 5वा कॉमन निघणार आहे. सगळं आतमध्ये चालू आहे. मग 3चा दुसरा किती येतो 3चा दुसरा वजा 1 आहे की नाही. 3चा वर्ग किती असतो 9. 9 वजा 1 किती झाला 8. 8 म्हणजे किती झाला 2चा तिसरा. 2चा 5वा आणि 2चा तिसरा किती झाला 2चा 8वा. 2चा 8वा. कळालं. आणि 2च्या 8ला परत हे स्क्वेअर रूट आहे. सॉरी 2च्या 8ला स्क्वेअर रूट आहे. 2चा 8 गुणिले 1/2 तर 2चा 4था
2चा चौथा कुठे, तर तिसरं उत्तर. अशी काही होते आणि मग उत्तर काढता येत असूनही असे सिंपल चुका होतात. अशा चुका होता का म्हणे. मग यासाठी लागते प्रॅक्टिस किंवा माइंड स्थिर लागतं. समजलं का? परत सांगू, परत एकदा बघ. हे 2चा 5 आहे, 2चा 5 आहे, हे सगळं आत चाललंय. 2चा 5 कॉमन काढला आणि आतमध्ये 3चा वर्ग वजा 1 राहणार आहे. कॉमन काढल्यामुळे त्याच्या जागी 1 शिल्लक राहणार. मग 3चा वर्ग किती, 9 वजा 1 किती झाला, 8. याचा अर्थ 8. 8च्या ऐवजी 2चा तिसरा. मग 2चा 5 आणि 3 8. आतमध्ये 2चा 8 आहे. मग याचं जर फोडायचं असेल तर काय होणार आहे, 2चा 8 गुणिले 1/2. बेचोक 8. 2चा चौथा, तिसरा ऑप्शन. ऍक्च्युली थोडी प्रॅक्टिस झाल्यावर एवढं काही लिहिण्याची आवश्यकता नसते. इथे पण तसंच आहे. 3चा तिसरा कॉमन निघणार आहे. 3चा तिसरा कॉमन निघाला तर 2चा तिसरा किती असतो, 8 आणि हा एक 9. तर अधिक 9 म्हणजे गुणुले 9 म्हणजे 3चा वर्ग येणार आहे. कळते का? तोंडी पण जमेल. 3चा 5वा येणार आहे याचं उत्तर. का नाही कळलं? परत एकदा बघा, थोडं मांडून करतो. 3चा तिसरा तुमचा कॉमन निघाला तर राहिला 2चा तिसरा अधिक 1. 2चा तिसरा असतो 8. 8 आणि 1 किती झाला, 9. 9 म्हणजेच 3चा वर्ग. मग 3 आणि 2 5. 3चा 5. अधिक वजा असल्यावर कॉमन काढायचं. इथे पण अधिक आहे म्हणजे कॉमन निघणार. 5चा घन कॉमन काढायचा आहे. 5चा घन कॉमन काढल्यानंतर 2चा वर्ग. 2चा वर्ग अधिक 1 कॉमन राहिला तर 2 आणि 2 4 आणि 1 5 म्हणजे 5चा पहिला घात. काहीच नाही म्हणजे पहिला. दोन्ही 4 आणि 1 5 म्हणजे 5चा पहिला राहिला. 3 आणि 1 4. 5चा चौथा. कळलं? तेरा झालं का? 14 बघा. याच्यामध्ये 3चा चौथा कॉमन निघणार आहे. 3चा चौथा कॉमन निघाल्यानंतर 2चा वर्ग वजा 1 शिल्लक राहणार आहे. तर 2चा वर्ग 4 वजा 1 किती राहणार आहे, 3. आता 3चा पहिला झाला तर 3चा 5वा येणार आहे. 3चा कितवा, 5वा. 4 आणि 5. इथे काय गुणाकार आहे, इथं अधिक आहे की नाही. याचा किती, हा वजा 10 आहे की नाही. भागाकार आहे का हा, भागाकार आहे का. भागाकारामध्ये काही अडचण नाही. भागाकारामध्ये हा 11 आणि हा 10 आहे. 11तून 10 गेल्यावर किती राहणार तुमचं, वजा 1. आपलं सॉरी अधिक 1 राहणार. बघा 11 वजा 10 आणि भागाकार असेल तर काय होतं, वजा होतं. पण हे वजा आणि हे वजा काय होणार आहे, अधिक 7 होणार. 11 आणि 7 18तून 10 गेले तर 8 राहणार. याचा 8वा. कळालं का? काही नाही, एवढंच मांडायचं. त्याच्यापेक्षा जास्त करण्याची आवश्यकता पण नाहीये. गुणाकार व्यस्त म्हणजे पलटी मारायची असते, आहे की नाही. तर एक लक्षात घ्या. इथे यांनी काय केलेलं आहे, तर आहे असं केलं. 1 फक्त उलट केलं की गुणाकार व्यस्त होणार. मग 5/3 वर्ग, सॉरी 5/3 चा वर्ग का नाही कळलं, आहे की 5. एकदा आपण हे करूया. वजा 3/5 आहे. याचा गुणाकार व्यस्त जर केला असता तर काय आलं असतं, 5/3च आलं असतं आणि वजा राहिलं असतं. बरोबर. आणि वर्ग जागच्या जागेवर राहणार. त्यांनी काय दुसरं दिले का, तिसराच दिलाय मी. तिसराच दिलेला आहे. किती दिलेलं आहे, तिसराच दिलेला आहे. काही नाही रे, याला थोडा वेळ धरू नका, लक्षात घेऊ नका. याला गुणाकार व्यस्त करून टाका. तर वजा चिन्ह नसतं तर काय झालं असतं तुमचं, 5/3च झालं असतं, आहे की नाही. पण वजा चिन्ह जाणार नाहीये, त्याच्यामुळे ते अंशस्थानीच द्यावं लागतं. आणि मग वर्ग जसा तसा. काय अडचण आहे.
नाही, काय अडचण नाही त्याच्यामध्ये, काही अडचण असण्यासारखं काही नाहीच आहे. नमुना दुसरा बघा, 10चा घात तुम्हाला विचारले. इथे बघा, हे भागाकारामध्ये आता किती मायनस मध्ये, -1 -2 -3 -4 -5 -6 -7. का तुम्हाला 6.4च पाहिजे होतं की नाही, कळलं? परत बघा, हे पॉइंट आला, दशांश चिन्ह आलं, याचा अर्थ घात मायनस मध्ये, दशांश चिन्ह आलं याचा अर्थ घात मायनस मध्ये येणार. आणि तुम्हाला 6.5 म्हणजे इथपर्यंत पाहिजे होतं. 1 2 3 4 5 6 आणि 7, 10⁻⁻⁷. कळालं? काहीच नाही मोजायचे, फक्त काही नाही. इथे जर पाहिलं तर तुमचं काय झालेलं आहे, हे दशांश चिन्ह बघा इथं काढून दिलेले त्यांनी. बघा हे 2 पॉइंट आहेत ना, 1 आणि 2 होते ते मायनस मध्ये टाकले, बरोबर आहे की नाही? आणि आता तुम्हाला असं विचारलं की हे असेल तर काय करायचं. हे दिलं तर तुम्हाला, आता तुम्हाला कुठपर्यंत जायचंय, इथपर्यंत जायचंय, बरोबर आहे का? इथपर्यंतच जायचंय ना. मग आता 10⁻² किती असणार, 1 2 3 आणि 4 -4. कळालं का नाही कळालं? काही नाही त्याच्यामध्ये. हे घात जे असतात ते बघा, याच्यामध्ये 4 आहे, त्याचा अर्थ उत्तर जे आहे ते वजा येणार नाहीये. का तर मायनस 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 सम संख्या आली म्हणजे उत्तर पॉझिटिव्ह येणार. तुमची 2 उत्तर कॅन्सल आपोआप होतात, बरोबर. आता 3चा चौथा 81 आहे आणि 5चा चौथा 625 आहे. तर 81 ला 81 गेलं, 625 ला 625 गेलं तर 1. जर विषम घात असता तर उत्तर वजा झालं असतं. घात सम होता आणि गुणाकारामध्ये सम संख्यांचा गुणाकार हा पॉझिटिव्ह असतो आणि विषम संख्यांचा गुणाकार हा, सॉरी विषम नाही, विषम नंबर जर असतील असं, म्हणजे थोडक्यात कसं मला म्हणायचं होतं, -3 गुणुले -3 हे झालं सम. सम असेल तर पॉझिटिव्ह येणार, पण विषम वेळा गुणाकार असेल त्या अंकांचा तर निगेटिव्ह येणार. आता हे विषम झालं, विषम असेल तर काय येणार आहे, -27 येणार. पण अजून एक आला, याचा अर्थ पुन्हा सम झाला, हे मायनस याला काटणार, हे मायनस याला काटणार, असेल 2च्या पटीत आलं, समच्या पटीत आलं की प्लस उत्तर येणार, आणि 1 3 5 विषम संख्यांच्या पटीत आलं की निगेटिव्ह उत्तर येणार. इथे 4 पाहिल्याबरोबरच कळालं की उत्तर पॉझिटिव्ह आहे, 2 ऑप्शन तर जागेवर पडले. खाली घातामध्ये कन्वर्ट करून टाकायचं, सगळं सरळ सरळ 3चे घात करून टाकायचे, असलं का नाही तुम्हाला येतं. 3चा कितवा आहे हा, 6वा, 3 2 6, हा 2चा कितवा आहे, 8वा, आणि हा 3चा कितवा, दुसरा, आणि 5चा कितवा आहे, दुसरा. 3 5 15, मी फोडलाय. लक्षात आलं का सगळं? हे सगळं लक्षात आलं का वरचं, का नाही कळलं? इकडे बघा बघा, 9 27 म्हणजे 3चा घन असतो की नाही, घन, आणि त्याचा वर्ग, घनाचा वर्ग 3 2 6 येणार. इथपर्यंत काय अडचण आहे. 16 म्हणजे 2चा चौथा असतो की नाही, 4 2 8 झाला. आता 15 म्हणजे 3 5 15 असतं ना, 3 5, मग ज्याचे त्याला देऊन टाकले, 3चा वर्ग आणि 5चा वर्ग, ज्याचे त्याला दिले, फोडलं, कारण फोडणं गरजेचं होतं. पुढे हा 3चा वर्ग आहे म्हणजे 3चा 8वा आहे की नाही, हा, आणि खाली हा 5चा वर्गच आहे आणि 2चा 6वाच आहे. आता काय राहते, 3चा 8वा. आता मी 3 तर बघितलं, 6 आणि 2 8 आहे, 8 ला 8 कॅन्सल, कळालं? आता 5चा वर्ग, 5च्या वर्गाला 5चा वर्ग कॅन्सल. आता 8तून 6 गेले, 2चा वर्ग शिल्लक राहिला, 2चा वर्ग आहे 4. खूप सोपं आहे, छोट्या घातामध्ये कन्वर्ट करायचं आणि कट करायचा, असा प्रश्न तुम्हाला येतो, मी येतो म्हटलं, असं गणित तुम्हाला येतं, परीक्षेला येतं. गुणाकार व्यस्त संख्या पुढील पैकी कोणती, तर हा मायनस आहे,
तर 2 मिनिटं, मी पण थोडा कन्फ्युज होतो. याला मी जागेवर चेंज केलं तर काय होणार आहे, 702 होणार आणि हा -5 आहे. तर पॉझिटिव्ह करायचं असेल तर पुन्हा -2/7 त्याला पास करावं लागेल. ह्या दोन पैकी उत्तर कुठे दिसते का बघा, हे दिसते, हे दिसते. अजून हे दिसते का -2/5 चा 5? नाही दिसत. एवढंच उत्तर. बघा काय केलंय मी, थोडा वेळ याला डोक्यात घेत नाही. माझ्या दृष्टीने हा काहीच नाही. आता जर मला विचारलं असतं याचा गुणाकार व्यस्त काय, तर मी काय केलं असतं, फक्त पलटी मारली असते. मारली असती ना पलटी. काय केलं असतं मी, 702 लिहिलं असतं. चिन्ह नेहमी अंशस्थानी देण्याचा प्रयत्न असतो. चिन्ह नेहमी अंशस्थानी असतं. निगेटिव्ह सिम्बॉल शक्यतो छेदस्थानी देत नाही, शक्यतो देत नाही उत्तराचे. शेवटचा विद्यार्थी का झोपलाय तू? हा, आणि मग याचा घात जो होता तो जसाच्या तसा ठेवला, -5 होता, -5 म्हणून हे उत्तर. मग मला अजून एक शंका आली की ते अजूनही दुसऱ्या पद्धतीने विचारू शकतात, कारण तुम्हाला ऑप्शन 2 असतात, 2 असतात. परत मी हा मायनस जर करायचं काढायचं असेल तर ते काय करू शकतात, हाच 2/7 करू शकतात. आता उत्तर हे देणार आणि पॉझिटिव्ह 5 करू शकतात. -2/7 पॉझिटिव्ह 5 कुठे आहे का, कुठेच नाही. नाही नाही, इथे मायनस नाही. पहिला ते बघण्यात चुकून. ठीक आहे, पुढे. गुणाकार व्यस्त संख्या पुढील पैकी कोणती? आता सांगितलं की तुम्हाला काय करायचं, हा बघायचाच नाहीये. मग तुम्ही काय बघणार, 9/5 आणि वरती हे. आता हे तर काय होतं चिन्ह, जसं आहे तसं आधी मांडून बघू काय येतं. -3 असं आहे का पहिल्यांदा बघायचं. -9/5 हे आहेच. जर असं नसतं तर मी दुसरीकडे परत बघायला गेलो असतो. तर मी काय केलं असतं, हे -3 होतं ना, मग तो मायनस काढण्यासाठी पुन्हा मी 5/9 केला असता आणि पॉझिटिव्ह केला असता आणि हिथं मायनस ठेवला असता. असं आहे का? हा पण तोच आहे, हा पण तोच आहे, नाही विचारले, बरोबर आहे याच. मग आता हे 2 आले, अजून काय येऊ शकतं, तर हे तर येणार नाही. हे फिक्स झालं आपल्याला की हे येणार नाही, बघायची गरजच नाही. -9/5 -9/5 जर मायनस आलाय तर पॉझिटिव्ह येणार नाही. हे पण लगेच लॉजिक लावायचं. मग हे असतं, हे आहेच. कारण आपलं गुणाकार व्यस्त याचा अर्थ एक छेद आहे ती संख्या, एक छेद जशी आहे तशी संख्या आहे की. त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. राहिला हाच, इथेच कळालं होतं की हा नाहीये. तर तुम्हाला नाही, प्रश्न नीट वाचणं पण गरजेचं आहे. प्रश्न नाही वाचला की उत्तर जाणार आहे तुमचं. चला, 81 म्हटलेलं आहे की नाही, 81 हा 3चा चौथा आहे की नाही. 81 कितवा आहे, 3चा चौथा. मग 1 2 3 4 आणि 5, कारण अख्खा 81 घ्यायचा आहे म्हणजे पॉईंट आपल्याला इथं आणायचा आहे. मग 10⁵, 3चा चौथा -10⁵. 3चा चौथा -10⁵ इथे नाही. मायनस आहे का हा? नाही का, तर हा अपूर्णांक आहे. 1 2 3 4 आणि 5 इथपर्यंत जाणार आहे आपण, आणि हा मायनस नाही, त्याच्यामुळे हे संपलं. मग अजून काय इकडे बघू. आता बघा, 1 2 3 4 आणि 5 आहे, किती 5. तर मला इथे एक पॉइंट दिसतोय, म्हणजे हा वर्ग झाला, एक हा वर्ग झाला ना, याचा अर्थ तिथं 2 आहेत आणि इथं 3 आहेत, म्हणजे हा 10⁻5 आहेच आणि 9चा वर्ग 81 पण आहे, म्हणून हे उत्तर. परत बघा, समजणार नाही तुम्हाला. हे ऍक्च्युली जर मी जर असं लिहिलं असतं 9/10चा वर्ग, तेच आहे, बरोबर आहे की नाही. मग 10चा वर्ग म्हणजे 10⁻² आला की नाही. मग हा 10⁻² आणि हा 3 किती झाला, 10⁵ आणि 9चा वर्ग 81, 81 आणि 10⁻5. हेच उत्तर आहे. कळालं की नाही कळालं? कळालं का? बघायचंय रे, नजर पाहिजे तुम्हाला. इथं घेतले ते 81 घेतले, गणिताच्या हिशोबानुसार जावं लागतं. ची किंमत दर्शवत नाही. आता तुम्हाला माहिती, हा 2चा 6वा आहे, इथं 2चा 6वा, हा 4चा घन, बरोबर आहे की नाही.
64 म्हणजे 4चा घन आहे, 2चा 6वा आहे, दोन्ही किमतीत द्या. 8चा वर्ग पण आहे. मग 8चा वर्ग जर घेतला इथे तर पॉईंट इथं आला. 8चा वर्ग घेतला म्हणजे 64 अख्खा पूर्ण घेतला त्याने. घेतला की नाही पूर्ण? मग आपल्याला इथपर्यंत -6 यासाठी 6 पॉईंट आहेत का? 1 2 3 4 5 6. हा तर ओके, पण दर्शवत नाही हा क्वेश्चन आहे. मग आपल्याला नाहीवाला कोण येतो बघायचा आहे. मग आपल्याला इथं पॉझिटिव्ह वाला दिलाय का तसा? नाही दिला. बघूया. आता इथे बघा, इथे 4 आणि 5 आणि 6 इथं आहेत. ठीक आहे बघा, 5 आणि 6 आणि 4 आणि 6 हा पण ओके दिसतंय का? 4 5 आणि 6 कारण वर्ग आला ना, आणि 8चा वर्गच आहे हा. मग आता इथे 4चा घन आता 3 वेळा आहे, 3 आणि 3 6 हा पण ओके. बघा 4चा घन 64च असतो, पण हा 3 आहे ना आणि एकच पॉईंट आहे 3. हे 3 आणि हे 3 6 -6 झाला. हा पण ओके. मग राहिला हाच. आता हाच इथं 6 वेळा झाला आणि 6 आणि 1 7 झाला. झाला की 7? बघा 6 आणि 7 इथे 7 पॉईंट नाहीत. 1 2 3 4 5 आणि 6 आहेत. म्हणून हा नाहीये. म्हणून हेच तुमचं उत्तर आहे, ऑप्शन 3. समजलं का? छोटे परंतु किचकट आहे. बारकाईने पाहण्याची गरज पडते. पण बघितल्यानंतर अवघड मात्र नक्की नाहीये. पुढील पैकी कोणती संख्या ही दर्शवत नाहीये? 3 शून्य दिलेले आहे की नाही? याचा अर्थ घन आहे. मग घन आहे म्हटले हा कुणाचा घन आहे? 9चा घन आहे म्हणजे 90 आहे. 90चा घन दाखवलेला आहे. काय दाखवलेला आहे? 90चा घन आहे की नाही? मग तुम्ही काय बघूया आता 90चा घन काय कसं दाखवलेलं आहे. मग तुम्ही 9 गुणिले 10 करू शकता की नाही? याचा घन याचा घन, मग हे तर दाखवलं ओके. आता इथं दर्शवत नाही म्हटलेले, पुन्हा प्रश्न नाही आहे. पहा 9चा घन आहे म्हणजे इथं खाली 3 आहेत. खाली किती आहेत? 3. 3 गेले तर 9चा घन आहे, 3 गेले 5तून 3 गेले तर 2. 2 म्हणून 2 शून्य हेच नाही. हे 3 आहेत ना, मग खालचे 3 5 मधून 3 गेले तर 2 राहिले. 2 10चा वर्ग म्हणजे 100. 100 नाही तर इथं 3 शून्य यायला पाहिजे, घन यायला पाहिजे. का नाही कळालं? मग आता हे बाकीचं बी चेक करायचं आपल्याला. हे आहे 2. बघा 27चा वर्ग चालतोय, 27चा वर्ग 729च असतो. मग 2 मायनस होणार आहेत. 2 मायनस म्हणजे 3 राहिले, 10चा तिसरा राहिला, 10चा तिसरा म्हणजे यस ओके. 3चा 6वा 729 तुमचं पाठ आहे. हे 3 शून्य आहेतच. ठीक आहे, हे 3 शून्य दिसतात आहे तुम्हाला सरळ सरळ. 729 3 शून्य. मग इथे तेवढं कव्हर होत नाही. हे थोडंसं कळायला पाहिजे. थोडं घरी प्रॅक्टिकली बघायला बसलं की तुम्हाला समजेल, अवघड जाणार नाही स्वतः सोडवायला बसल्यानंतर. 6 नंबर, कोणती संख्या दर्शविते 3 शून्य? याचा अर्थ 10⁻³ आहे की नाही? आता 10⁻³ तर हा किती आहे? 4चा घन 64 आहे का? 64 आहेच. मग हे 3 मायनस आहेत आणि 3 6 प्लस आहेत. 6तनं 3 गेले तर 3 शून्य ओके. हीच दर्शवते. कळते का? हे नाही कळत? मग आता हे पण चेक करायचंय. हे 3 मायनस आहेत आणि ते 4 आहेत. 4तून 3 गेले तर एकच शून्य येणार आहे. हे फक्त 640 आहे. हे किती आहे? 64. 2 शून्य कमी झाले तर हे किती आहे? 6400 आहे. 2 शून्य कमी होतील ना कारण ह्या पॉइंटचे. हे किती आहे? 8चा वर्ग 64. 2 शून्य अजून इन्क्रीज होणार आहेत म्हणजे 0.1 2 3 असे 7 होणार आहेत. मग हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही. काय झालं? अचानक झालं लागलं. तुम्हाला x अधिक y विचारलाय. तुमचा फॉर्मॅट काय आहे? 3चा आणि 2चा फॉर्मॅट आहे. गणितात फॉर्मॅट काय बाळांनो? 3 आणि 2 मध्ये. सगळं 3 आणि 2 मध्ये कन्वर्ट.
काहीही दुसऱ्या ह्याच्यामध्ये करायचं नाही. हा 2चा कितवा आहे? 10वा. 2चा सॉरी 12वा आहे. 64 म्हणजे 2चा 6वा की नाही? 6 दुनी 12. 3चा 4था आहे की नाही? मग 3चा कितवा? 12च आहे. हा 3चा 5वा आहे आणि हा 2चा 8वा आहे. 3चा 5वाच आहे का? नक्की ना? मग आता एक लक्षात घ्या, 12तून 8 गेले तर 4 राहणार आहे. 2चा 4 आणि 12तून 5 गेले तर किती राहणार आहे? 7 राहणार आहे. 3चा किती? 7. बरोबर आहे का? 12तून 5 गेले 7. मग 7 आणि 4 11 तुम्हाला विचारले. x अधिक y विचारले. चुकलं का माझं काही? मग ते उत्तर का मॅच होत? तुमच्या पुस्तकातलं उत्तर काय? ऑप्शन काय? 4 उत्तर. ठीक आहे, पाहू आपण थोडस. माझं तर बरोबरच आहे, कुठं चुकलेलं नाही. परत एकदा पाच. पुस्तकात पण चुका असतात. आता मी चुकतोय का ते बघणं गरजेचं आहे. 2चा 6वा आहे, हा 2चा 12वा. बरोबर? गुणुले हा 3चा 4, 4 त्रिक 12, 3चा पण 12वाच. खाली 3चा 5वा गुणुले, सगळं गुणुलेच आहे ना? 2चा 8वा येणार आहे. 12तून 8 गेले, उत्तर येणार आहे 2चा 4था. बरोबर आहे? 12तून 8 गेले 4चे येणार आणि 12तून 5 गेले, उत्तर येणारे गुणुले 3चा 7वा. एक कोणतरी x आहे, एक कोणतरी y आहे. बघायची गरज नाही, कारण तुम्हाला दोघांची बेरीज करायला सांगितली. 7 आणि 4 11च उत्तर येणार. पुढे हे भागिले वाटतं काहीतरी आणि हे आहे. तुम्हाला काय विचारले? हे विचारले का? इकडे बघा, 10⁻² विचारलेलं आहे तुम्हाला. ऑलरेडी हे भागाकारामध्ये 1 2 3 आणि 4 येणार आहे. सरळ सरळ 2025 कंप्लीट करायचं होतं. 1 0 अजून याच्यामध्ये टाकायचं आहे. बाकी काय करायचं? काहीच करायचं. इकडे बघा काय येते, 202.5 भागिले 1000 असंच आहे की नाही? हो की नाही? हा पॉइंट काढून फक्त इथे सरकवला तर किती झाले? 4 0 झाले. तर 4 मायनस आहे, बाकी काय? काहीच नाही. तो याच्यामध्ये उचलला आणि हा पॉइंट जर इथे घेतला तर तो 10⁻⁻4 येणार. 1 2 3 4. ठीक आहे, काय अडचण आहे? अरे आहे का? इथे काय, त्यांना 125 पाहिजे होतं. भागिलेमध्ये काय पाहिजे असं विचारले. हे बरोबर हे पाहिजे, हे बरोबर हे. मला याच्याशी काही घेणं देणं नाही. आता एक लक्षात घ्या, माझी काय ही समजा 128.5 भागिले 10⁻⁻4. लक्षात आलं का ते? हे लक्षात आलं का मी मांडलेलं? हे असं आहे, कारण हा पॉइंट काढल्यानंतर इथे 128.5 गुणुले म्हणजे काय येते? 1 2 आणि 3 आहे असे. बरोबर आहे का? मग तुम्हाला पाहिजे किती किती सरकायचं इकडं? आता किती मी इथे 8 वर आहे ना? 1 2 3 आणि 4 सरकायचे. ऑलरेडी 3 दिलेले आहेत त्यांनी. ऑलरेडी किती दिलेले आहेत? 3 दिलेले आहेत. मग फक्त अजून एकच सरकायचं आहे मला. ऑलरेडी हा जर मी काढला तर किती होणार आहे? 1 2 3. तुमचं ऑलरेडी हे इथंच आहे. मग त्यांना अजून एक शून्य पाहिजे. म्हणजे काय पाहिजे अजून त्यांना? 10⁻⁻1 पाहिजे. 1 -1. अधिक 1 येईल का? हा, अधिक 1 येईल. अधिक 1 येईल. भागिलेवाला पाहिजे. भागिलेवाला पाहिजे. भागिलेमध्ये ऍड करायचं, गुणुलेमध्ये ऍड नाही करायचं. परत एकदा बघा, पहा हे काय आहे? ऑलरेडी हे -3 मी देतच नाही बाळांनो. मी काय करतो, इकडेच मांडून टाकतो. 0.1285.
हे अक्का अर्थ तुम्हाला एवढा तर समजतोय. हा -3 आहे तो इकडे आहे आणि तुम्हाला काय पाहिजे अजून एक शून्य अजून हा इथे पाहिजे. याचा अर्थ काय पाहिजे तुम्हाला भागिले 10 पाहिजे. भागिले काय पाहिजे 10 पाहिजे. 10 म्हणजे 10⁻1 एक भागिले केला की तो येईल. बाकी काय झालं का